गंगणपतये नमः। हरिद्रां कुंकुमं सकरदौ भाग्यद्रव्यं समर्पयामि। नमस्करोमि। आता आपण अंगठी घालण्याच्या विधीकडे वळणार आहोत। जाऊ तर थोड्या वेळात आपली रिंग सेरेमनी होईल. वी आर ऑलमोस्ट देअर. मला सांगते, आमचे अगदी जवळचे नातेवाईक त्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी कळलं ती मुलगी शिकलेलीच नाहीये. काय सांगताय? मग एक नंबरचे खोटारडी लोक असतात तो, पण सरपोतदार तसे नाहीयेत. खूप चांगली माणसं आहेत ती. अहो तुम्ही कशाला उठताय? हो नाही ना. नाही नाही नाही, सरपोतदार तसे नाहीयेत पण. मी ठेवते. अहो राहू दे हो. बाय द वे, तुम्ही स्वानंदीच्या मित्रमैत्रिणींना ओळखलात का? तेवढा वेळच नाही मिळाला आम्हाला अजून. नाही, काय आहे कसं आहे मी तुम्हाला सांगते. आम्ही कसं चोखंदळपणे नीट सगळं बघून घेतलं. म्हणजे कसं आजकालची मुलं मुली हो किती व्यसन करतात. म्हणजे आजूबाजूला बघताय ना काय काय चाललंय ते. पण स्वानंदी अतिशय चांगली मुलगी, कारण सरपोतदार फॅमिली तशी नाहीये. आता सगळं निर्विघ्नपणे पार पडावं एवढीच इच्छा आहे बघा. होईल हो होईल, नका टेन्शन घेऊ. मीच देते. तुम्हाला काय हवं नको ते मी देईन ना. तुम्ही काळजीच करू नका, मी आहे ना. हं? आपण अंगठी घालण्याच्या विधीकडे वळणार आहोत। अंगठीचा विधी सुरू होतोय वाटतं. चला. काय आहे हो? काय माहित नाही हो. जाऊ देत. अहो मग बघा ना. अहो बघा, म्हणजे काही इम्पॉर्टंट असू शकतं ना. तिथे रिंग सेरेमनीला काही लागू शकतं. अहो हे स्वानंदीचं पॅन कार्ड आहे आणि हा जन्माचा दाखला दिसतोय. अच्छा अच्छा, नक्की तिचंच आहे का? हो, हे काय नाव लिहिलंय ना, स्वानंदी दिलीप सरपोतदार, जन्म 1990. काय 1990? 1990? म्हणजे स्वानंदीचं वय 35 आहे?